दौंडमध्ये महिला दिनानिमित्त सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर. जागतिक महिला दिनानिमित्त दौंड शहरात सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगर परिषद, पंचायत समिती दौंड, उपजिल्हा रुग्णालय दौंड आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. दौंड पाटस रोडवरील राजधानी हॉटेल शेजारी आयोजित शिबिरात नागरिकांची विविध आजारांची तपासणी, मोफत औषधोपचार तसेच मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोफत CPR प्रशिक्षणही देण्यात आले. कार्यक्रमात दौंड पंचक्रोशीतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुजर, डॉक्टर स्नेहा शिदगणे, डॉक्टर भंगाळे व डॉक्टर भट्टड यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनं नागरिकांनी घेतला. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी संगराज गायकवाड, मयूर साळवे यांचा रिपोर्ट. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त दौंड नगर परिषद दौंड तसेच उपजिल्हा रुग्णालय दौंड यांच्या मार्फत महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. तर त्याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेऊया. या शिबिरामध्ये कोणकोणत्या आजारांची तपासणी केली जाणार? आज महिला दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय दौंड, पंचायत समिती दौंड तसेच नगर परिषदेच्या सहकार्यानं आज दौंडमध्ये सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये खास महिलांसाठी विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, त्याच्यानंतर हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड ग्रुप तपासणी, कॅन्सरच्या तपासण्या, पॅप्समियर इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या सहकार्यानं कर्णबधिर मुलांच्या तपासण्याची सोयसुद्धा करण्यात आली आहे. आजच्या शिबिरामध्ये काही गंभीर आजाराचे रुग्ण सापडल्यास त्यांना पुढील उपचाराची सोय जिल्हा रुग्णालय दौंड यांच्या वतीनं ससून हॉस्पिटल, YCM हॉस्पिटल तसेच प्रधानमंत्री आरोग्य योजना या योजनेच्या माध्यमातून उपचारांची सोय करण्याचा मानस आहे. या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त महिला तपासणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये दौंडचं उपजिल्हा रुग्णालय त्याचबरोबर विश्वराज हॉस्पिटल यांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्ये रक्त तपासणी तसेच कॅन्सरची तपासणी, ज्यामध्ये जर समजा त्या महिलांना अर्ली डायग्नोसिस म्हणजे अगदी लवकरात लवकर जर समजा निदान झालं तर त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतील. आणि समजा त्या गंभीर स्वरूपात असलं तरी पुढची काय ट्रीटमेंट घेता येईल ते त्यांना संपूर्ण त्याचा त्यांना सल्ला दिला जाईल. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्याने त्यांना ससून रुग्णालयापर्यंत पोहोचवून त्यांची सर्जरी वगैरे करण्यात येणार आहे. तसंच विश्वराज हॉस्पिटलच्या सहाय्याने कर्णबधिर मुलांच्यासाठी सुद्धा यामध्ये शिबिर, असं हे दौंडमधलं पहिलं शिबिर आहे आणि हे खूप चांगल्या रीतीने पार पडावं असे मी त्यांना सदिच्छा देते आणि ते भरपूर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असं सगळ्यांना मी आवाहन पण करते. धन्यवाद. आजचं जे सर्वरोग निदान शिबिर हे मला खरंच आवडलेलं आहे आणि ह्या निमित्ताने महिला सबलीकरणाचा सन्मान यशोचितरित्या झालेला आहे. डॉक्टर स्नेहा शिदगणे मॅडम यांनी या 1.5 वर्षात 5वं शिबिर भरवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक हे सुद्धा आपल्याला सर्वतोपरी मदत करणार आहेत. आरोग्य विभाग आणि सर्व सरकारी यंत्रणा आणि NGO यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे शिबिर झाले आहे त्यासाठी आमचा सर्व खाजगी व्यावसायिकांचा सुद्धा पाठिंबा राहील आणि असे शिबिर तुमच्याकडून घडत राहो ही अपेक्षा. धन्यवाद. या शिबिरामध्ये कोणकोणत्या आजारांची तपासणी केली जाणार आहे? सर्वांना नमस्कार. या शिबिरामध्ये आपण विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या अंतर्गत तसेच MJPJY अंतर्गत आपण कॅन्सर, महत्त्वाचा म्हणजे मुद्दा कॅन्सरच्या संपूर्ण तपासण्या तसेच महिलांचं रक्त तपासणी शिबिर,
परत गर्भवती महिलांसाठी विशेष शिबिर आपण केलेले आहे. त्याच्यामध्ये सर्व त्यांच्या तपासण्या होणार आहेत. तसेच लहान मुलांचे कान, नाक, घसा इत्यादींचे आपण तज्ज्ञ डॉक्टर्स अवेलेबल केलेले आहेत.